जलशुद्धीकरण केंद्र टेमघर येथे नगरसेवक बाळाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रकल्पग्रस्त यांच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषणाचे आयोजन। तर चला जाऊया टेमघर येथील जलशुद्धी केंद्रातील कामगार प्रकल्पग्रस्त यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषणाचे आयोजन केले। त्यामध्ये विविध मागण्यांसाठी बाळाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये वारस हक्क मिळण्याबाबत, घरभाडे भत्ता 30% मिळण्याबाबत, शासनाचे निवासस्थान मोफत मिळण्याबाबत, कामगारांचे वेतन निश्चिती करणे याबाबत, त्याचबरोबर प्रवासी भत्ता, कामगारांच्या ग्रॅज्युटीबाबत, शासनाच्या सार्वजनिक सुट्ट्या, कामगार भरती करणे या अनेक विषयावर कामगारांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या विरोधात बंड पुकारले असून साखळी उपोषणाचे आयोजन ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केले आहे। यावेळी जर कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मोठ्या तीव्र आंदोलन करण्यात येईल असे मत यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांनी व्यक्त केले। तर चला पाहूया अधिक माहिती देताना काय म्हणाले ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी। एकूण कामगारांच्या मागण्या 10 आहेत। एक वारस हक्क इथे आणि दुसरा विषय असा आहे की आमचे इथे स्थानिक प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत तिथे त्यांनी बाहेरची महाराष्ट्र शासनाची शेतकरी आणलेली ती बंद करून स्थानिक लोकांना नोकरी देणे। तिसरा विषय आमचा असा आहे अशा एकूण आमच्या 10 मागण्या आहेत। वारस हक्क आणि कामाला एकूण 10 एक वारस हक्काने कायम करण्याचा एक विषय आहे। एक घरभाडे 30% द्यावे। स्टेममध्ये कायम कामगार जे सोसायटीमध्ये आहेत त्यांना 6वा वेळ लागू करणे। संचालक मंडळाच्या वेतन निश्चितीप्रमाणे 6वा वेतन 2010 पासून लागू करणे। आणि ह्या सर्व मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा साखळी उपोषण चालूच राहणार आहे। आणि मागण्या तुमच्या अर्धवट राहिल्या तर आम्ही हा जो प्लान आहे हा बंद करणार, पोलीस स्टेशनला कायदेशीर पत्र देणार आणि सर्व कामगारांना इज्जतीने राहून गेटच्या बाहेर राहून उपोषणाला बसणार असं मी आश्वासन देतो। चौधरी साहेब, नेमकं कधीपासून आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि आतापर्यंत? उपोषणाला आजच सकाळी 10 वाजल्यापासून बसलेले आहेत। महाराजांना हार पुष्पगुच्छ हार घालून नारळ श्रीफळ फोडून आम्ही या कामाला सुरुवात झाली। चौधरी साहेब, नेमकं स्टेम कंपनीकडून काही अधिकारी वगैरे आपल्याला आतापर्यंत? स्टेमच्या अधिकाऱ्याकडून आत्ताच MD म्हणून अनिल चौधरी GM ते आमच्याशी संपर्कात आले होते। ॲक्च्युली आमची एक मागणी जी होती ती पूर्वी 1 महिन्यापासूनच मंजूर झालेली आहे। त्यांनी नव्याने आज तीच मागणी आमच्यासमोर आणली, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की कंपनीचे MD जो पण येत नाही तो पण हा साखळी उपोषण मागे राहणार। आमच्या 10च्या 10 मागण्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हा साखळी उपोषण बंद होईल। चौधरी साहेब, किती कामगारांचा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे? इथे कामगार कमीत कमी 100 ते 150 कामगार आहेत आणि नव्याने भरती आहे। सिक्युरिटी गार्डमध्ये आता नव्याने 100 लोक त्यांनी घेतलेले आहेत। 100 लोकांची आवश्यकता नसताना शासकीय नियमाप्रमाणे त्यांनी भरती केलेली आहे। आमचं म्हणणं आहे की गावचे स्थानिक लोकांना 100च्या ऐवजी 50 द्या आणि स्थानिक लोक इथल्या सर्व आजूबाजूच्या खेडेगावातल्या येणाऱ्या पब्लिकला ओळखतात। हे बाहेरचे जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांचा कुठल्याही प्रकारे परिचय नाही। रोज गेटवरती रोजच्या रोज भांडणं चालू असतं। अशा प्रकारे इथली आणि स्थानिक लोकांना जाण्यासाठी पर्याय रस्ता म्हणून स्टेमनी पूर्वी जागा संपादित केली त्यावेळेसच दिलेली आहे आणि त्याने आजपर्यंत आम्हाला त्या साईडने 20 फुटाचा रोड द्यायचा होता तोही बनवून दिलेला नाही। काय नेमकी मागणी असेल आता आपली ज्या प्रकारे स्टेमकडे या कामगारांसाठी काय आपल्याला आश्वासनं जर दिलेली जी पूर्ण केली नाही तर तुमची पुढची पावलं काय असतील? आम्हाला आश्वासन दिलेल्या कामांची जर पूर्तता झाली नाही तर आम्ही गेटवर जाऊन सर्व गेट बंद करून आतमध्ये कुठल्याही यांना आतमध्ये येऊ देणार नाही। हे जे प्रकल्प 1980 सालापासून इथे तयार झालेला आहे। ही जागा संपादित केल्या 1980 पासून केलेली, परंतु इथल्या शेतकऱ्यांनाही त्याचा काय कुठला मोबदला मिळालेला नाही। त्याच्यानंतर काही कामगारांना इथे जे भरती झाल्या त्यांना टेम्पोररी प्रोसेसवर ठेवल्या गेल्या। काही कर्मचारी परमनंट बेसवर लावले गेले, परंतु ज्या टेम्पोररी बेसवर जे काही कर्मचारी ठेवले गेले त्यांच्या काही पगारामध्ये तफावती, काही लोकांना ज्या काही सुविधा होत्या त्या मिळालेल्या नाही आणि असे करता करता बरेचसे वर्ष यांची सेवा झालेली आहे। काही कामगार कर्मचारी तर याच्यातून आता
सेवानिवृत्त पण झालेले आहेत, परंतु अशा काही सुविधा न मिळाल्यामुळे आज हा उपोषणाची वेळ आलेली आहे आणि आमचे बालाराम चौधरी साहेब नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उपोषण चालू केले आहे. काय सांगाल, जर आपली मागण्या पूर्ण झाल्यानंतर पुढची पावलं आपली काय असतील? आताच आपल्याला साहेबांनी सांगितलं की जर मागण्या जर स्टेम कंपनीने जर पूर्ण केल्या नाहीत आणि असंच जर कामगारांवर अन्याय होत असेल तर मग ह्यापुढे जे काही पोलीस स्टेशनची प्रक्रिया करून आणि काही स्टेमच्या नगरपालिकांच्या आयुक्तांना जे काय कळवून आम्ही हे प्लान बंद करण्याचा प्रयत्न करू आणि करणार. जरा 2-3 मिनिटं चालून दे जरा. पूर्ण